नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. उपग्रहावर आधारित पीक विमा योजना पद्धत यंदा 500 गावांमध्ये प्रायोगिक तत्वावर राबवणार मुख्यमंत्री. सीबीएसई 10वी परीक्षेचा आज निकाल. गुज्जर आरक्षण आंदोलनासंदर्भातली चौथी फेरी निष्फळ. आजच्या चर्चेत राजस्थान सरकार पुन्हा नवा प्रस्ताव मांडणार. फ्रेंच खुल्या टेनिस महिला दुहेरी स्पर्धेत सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस जोडी दुसऱ्या फेरीत दाखल. आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये उष्माघाताच्या बळींची संख्या 1345 वर पोहोचली. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. राज्य शासन यंदा 500 गावांमध्ये उपग्रहावर आधारित पीक विमा पद्धत प्रायोगिक तत्वावर राबवणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईत आयोजित राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर ते काल वार्ताहरांशी बोलत होते. शेतकऱ्यांच्या पीक कर्ज पुनर्रचनेसाठी 30 जूनऐवजी 15 जून ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. तसंच 3 वर्ष मुदतीऐवजी 5 वर्ष मुदतीसाठी हे कर्ज दिलं जाईल. पहिल्या वर्षी बिनव्याजी कर्ज तर त्यानंतर 6% व्याजदर असेल, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. जिल्हा यंत्रणेनं खरीप हंगामाच्या नियोजनाची गाव पातळीपर्यंत कसोशीनं अंमलबजावणी करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. आपापल्या जिल्ह्यात होणाऱ्या पावसाचा अंदाज लक्षात घेऊन पेरणीचं नियोजन केलं तर दुबार पेरणीचं संकट टळू शकेल, असंही त्यांनी सांगितलं. पर्जन्यमान आणि हवामानाचा अंदाज घेण्यासाठी सध्या राज्यात 54 ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र कार्यरत आहेत. या कामात अधिक गती आणि अचूकता येण्यासाठी राज्य शासनानं आणखी 2059 स्वयंचलित हवामान केंद्र बसवण्याचा निर्णय घेतलाय. तसंच प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये दिवसभर हवामानाचा अंदाज आणि त्यावर आधारित कृषी सल्ला दिला जाईल, असंही त्यांनी सांगितलं. जलयुक्त शिवार योजनेची कामं तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. राज्यात यंदा खतांची टंचाई भासणार नाही, अशी ग्वाही कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी यावेळी दिली. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या 500 चौरस फूट किंवा त्यापेक्षा कमी चटई क्षेत्राच्या घरांच्या मालमत्ता करात पुढची 5 वर्ष वाढ न करण्याचा निर्णय काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. यामुळे सुमारे 17 लाख मालमत्ताधारकांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावानं गेल्या 1 एप्रिलपासून होणार आहे. राज्यात आकस्मिकता निधीमध्ये 962 कोटी रुपये तात्पुरती वाढ करण्याचा निर्णयही काल झाला. यामध्ये राष्ट्रीय कृषी विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाईपोटी 630 कोटी रुपये, गेल्या फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 281 कोटी रुपये, तर जलयुक्त शिवार अभियानासाठी अतिरिक्त 50 कोटी रुपये अशा निधीचा समावेश आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सत्ताबाह्य केंद्र बनून कारभार केला, असा प्रत्यारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वृत्तसंस्थेशी बोलताना केलाय. रालोआ सरकार संसदेत हेकेपोटपणा करत आहे, तसंच हे सरकार निव्वळ एक व्यक्ती चालवत आहे, असा आरोप सोनिया गांधी यांनी केला होता. लोकसभा निवडणुकीतलं अपयश काँग्रेस अद्याप पचवू शकलेली नाही, हे काँग्रेसच्या या आरोपावरून समजून येतं, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. आपलं सरकार घटनात्मक तरतुदीनुसारच चालवलं जात आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. भूसंपादन विधेयकामध्ये शेतकरी, गरीब तसंच गाव आणि देशाला हितकारक असणाऱ्या सुधारणा केल्या जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. भूसंपादन विधेयक तसंच वस्तू आणि कर विधेयक ही दोन्ही विधेयकं संसदेच्या पावसाळी अधिवेशनात संमत होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या वर्षभरात एकही घोटाळा झालेला नाही, हे अच्छे दिन नाहीत का, असा प्रश्नही पंतप्रधानांनी यावेळी उपस्थित केला. आरक्षणाच्या मुद्द्यावर गुज्जर समाज आणि राजस्थान सरकार दरम्यानची चर्चेची कालची चौथी फेरीही कोणत्याही निर्णयाशिवाय संपल्यामुळे गुज्जरांनी आपलं आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कायम ठेवलाय. दरम्यान नोकऱ्यांमध्ये गुज्जरांना 5% आरक्षण देण्यास राजस्थान सरकारनं असमर्थता व्यक्त केली आहे. मात्र त्याचवेळी 2008 साली पारित केलेल्या कायद्यानुसार SBCमध्ये आरक्षण देण्यास सरकारनं तयारी दर्शवली आहे. कायद्याच्या 50% मर्यादेत आरक्षण लागू करणं शक्य नसल्यामुळे राजस्थान सरकारनं आज चर्चेची आणखी एक फेरी बोलावली आहे. दरम्यान गुज्जरांच्या आंदोलनामुळे सर्वसामान्यांना होत असलेल्या त्रासाची दखल घेत राजस्थान उच्च न्यायालयानं आंदोलकांना मुख्य महामार्गावरून हटवण्याचे तसंच मुंबई दिल्ली रेल्वे मार्ग सुरू करण्याचे निर्देश जयपूरच्या पोलीस निरीक्षकांना दिले आहेत. तसंच गुज्जरांना कायदा हातात कसा घेऊ दिला, अशी विचारणा करून त्यावर आज स्पष्टीकरण देण्याचे निर्देशही मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना देण्यात आले आहेत.
गुज्जर आंदोलनासंबंधी राज्य सरकारतर्फे आरोग्यमंत्री राजेंद्र राठोड, सामाजिक न्यायमंत्री अरुण चतुर्वेदी आणि अन्न मंत्री हेमसिंग भदाना हे गुज्जरांच्या 13 सदस्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करत आहेत. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं काल दोघा संशयितांची रेखाचित्र जारी केली. या प्रकरणी तपास प्रगतीपथावर असल्याची माहिती सीबीआयच्या प्रवक्त्यानं काल नवी दिल्लीत दिली आहे. दाभोलकरांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात हत्या करण्यात आली होती. उपस्थित साक्षीदारांनी दिलेल्या माहितीवरून ही रेखाचित्र जारी करण्यात आली आहेत. केंद्र सरकारला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं काल रत्नागिरीत जनकल्याण पर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते, आमदार राजन साळवी तसंच भाजपाचे नेते उपस्थित होते. मुंबई गोवा महामार्गाचं काम डिसेंबर 2017 पर्यंत पूर्ण होईल अशी ग्वाही गीते यांनी यावेळी दिली. तसंच कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचा शुभारंभ रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत जूनमध्ये होईल असंही त्यांनी सांगितलं. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला सुरक्षेच्या मुद्द्यावर विरोध कायम असल्याचंही गीते यांनी यावेळी स्पष्ट केलं. सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता 10वीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. यावर्षी सुमारे 13 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. यंदा हा निकाल 20 ते 25 मे दरम्यान अपेक्षित होता. मात्र निकालाला झालेल्या विलंबामुळे विद्यार्थी आणि पालकांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. विद्यार्थ्यांना www.cbsc.nic.in आणि www.cbscresult.nic.in या वेबसाईटवर निकाल पाहता येतील. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती आहे. आपल्या 83 वर्षांच्या आयुष्यात सावरकरांनी राष्ट्रहिताखेरीज कुठलाही विचार केला नाही. त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं केलेलं त्यांचं हे पुण्यस्मरण. अनादिमी अनंतमी अवध्यमी भला मारील रिपु जगती असा कवण जन्मला. मार्सलीस बंदरातून सुटण्याचा प्रयत्न फसल्यानंतर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रचलेल्या या कवनातून सावरकर यांच्या प्रतिभेची जाणीव होते. वीर सावरकर म्हणजे उत्तुंग प्रतिभा हे जसं समीकरण, तसंच वीर सावरकर म्हणजे अतूट देशभक्ती. जाज्वल्य क्रांतिकारी वृत्ती, भेदक राजकीय दृष्टी, गगनभेदी विचार अशी न संपणारी लढी उलगडत जाते. कथाकार, नाटककार, समाजसुधारक, महाकवी, देशभक्त ही विशेषणही त्यांच्यासाठी जणू अपुरीच ठरतात. अशा या जाज्वल्य देशभक्त स्वातंत्र्यवीराला त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन. पुण्याच्या निनाद संस्थेतर्फे काल वैज्ञानिक नितीन घाटपांडे यांना विज्ञाननिष्ठ स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. 5,000 रुपये, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असून ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्राध्यापक अरुण निगवेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार घाटपांडे यांना प्रदान करण्यात आला. सावरकर ज्याप्रमाणे स्वतंत्र भारतासाठी लढत होते तसंच देशसेवेचं काम मलाही करायचंय. माझ्यासारख्या सर्वसाधारण व्यक्तीला हा पुरस्कार मिळाला हे मी माझं भाग्य समजतो असं घाटपांडे यांनी यावेळी सांगितलं. मंगळयान मोहिमेसाठी आव्हानात्मक मोहीम यशस्वी करून शास्त्रज्ञांनी देशाचं नाव उंचावलंय. कित्येक वर्ष मेहनत घेऊन पूर्ण झालेल्या मोहिमेमुळे देशाच्या प्रगतीचं श्रेय शास्त्रज्ञांना द्यावं लागेल असं निगवेकर यांनी यावेळी सांगितलं. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून आजही दूर असलेल्या भटक्या विमुक्त समाजामध्ये शिक्षणाप्रती जागरूकता निर्माण होतीये. त्यातूनच या समाजाचा तुळजापूरचा युवक संजय विभूते उच्च शिक्षित होऊन शासनानं नोकरीसाठी रुजू झाला आहे. महाराष्ट्रात भटक्या आणि विमुक्त समाजाची लोकसंख्या 1.25 कोटी आहे. त्यात 52 जाती आणि 179 पोटजाती आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातही हा समाज मोठ्या प्रमाणावर आहे. रोजगाराच्या शोधात या समाजाचं सतत स्थलांतर होत असतं. त्यामुळेच अनेक सुखसोयींपासून हा समाज वंचित राहतो. पण तरीही तुळजापूरच्या संजय विभूतेनं स्वतःला सिद्ध केलं आहे. संजयचा अतिशय गरीब कुटुंबात जन्म झाला आणि वडिलांच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्याच्या अंगावर आली. पण तरीही न डगमगता त्यानं शिक्षणाची कास सोडली नाही. अनंत अडचणी हाल अपेष्टांना तोंड देत त्यानं शिक्षण घेतलं आणि तो इंजिनियर झाला. पण तिथेच न थांबता त्यानं ट्रान्सपोर्टेशनमध्ये एमटेक केलं. त्यानंतर त्यानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि त्यात तो पहिल्या प्रयत्नात उत्तीर्णही झाला. आणि आता तो उस्मानाबाद इथे सार्वजनिक बांधकाम विभागात स्थापत्य अभियंता म्हणून रुजू झाला आहे.
म्हणजे मजुरी करून, म्हणजे गावोगावी हिंडून भंगार गोळा करून, पुन्हा फुगे पिनाई काय स्टेशनरी मटेरियल हे सगळं विकून कुटुंब पण चालवायचं, मुलांना पण बघायचं आणि आम्हाला पण शिक्षणासाठी सगळं खर्च ती सगळं उदरनिर्वाह करायची ती. संजयच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर संजय हा या समाजाचा आता आयकॉन ठरलेला आहे. कुठलीही अतिशय हालाकीची स्थिती असताना, विपरीत स्थिती असताना संजयने आपल्या समाजासमोर एक आदर्श निर्माण केलेला आहे. हा या समाजाचा एक आयकॉन ठरलेला आहे. त्याचं हे यश त्याच्या समाजासाठी आदर्शवत ठरलेलं आहे. आज आपल्या समाजातल्या सर्व मुलांनी शिकलं पाहिजे यासाठी संजय विशेष प्रयत्न घेत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बियाणं कंपनी असणाऱ्या महाबीजनं यावर्षी सोयाबीन बियाणांच्या दरात प्रति किलो 15 रुपयांनी घट करत बळीराजाला दिलासा दिलाय. आपला जर सोयाबीनच्या बियाण्याचा विक्री किंमतचा जर विचार केला तर मागच्या वर्षी साधारणतः 75 ते 80 रुपये किलो सोयाबीन बियाणं बाजारात उपलब्ध होतं. महाबीजचे सुद्धा दर 75 ते 80 रुपये किलोच्या दरम्यान होते. यावर्षी हेच बियाणं, सोयाबीनचं बियाणं, चांगल्या प्रतीचं बियाणं 60 रुपये किलोमध्ये उपलब्ध आहे. अल्ट्राव्हायोलेट रेज आहे, तो जर त्याच्यावर तो कलर जर पेनचे रेज जर मारले तर तो अदृश्य कलर आम्हाला दिसू शकतो. त्या तक्रारी ज्या आहेत त्या कमीत कमी व्हाव्या याकरता आम्ही हा अदृश्य कलर प्रयोगाखातर यावर्षी सुरुवात केलेली आहे. पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात सोयाबीन बियाणांची मागणी जास्त आहे. महाबीज प्रक्रिया केंद्रांवर 18,000 क्विंटल सोयाबीन उपलब्ध असून त्याची उगवण क्षमता 80 ते 90% आहे. गेल्या खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याच्या उगवण क्षमतेविषयी तक्रारी आल्या असल्यानं त्यावर उपाय म्हणून महाबीजनं 500 क्विंटल बियाण्यांवर प्लॅस्टिक कोटेड ही विशेष प्रक्रिया केली असल्याचं महाबीजचे मुख्य व्यवस्थापक विनोद काळबांडे यांनी म्हटलंय. महाबीज कंपनीनं कापसाच्या बियाणांचे दर स्थिर ठेवले असून तूर, मूग, उडीद या बियाणांच्या दरात वाढ केली आहे. आज आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य दिवस आहे. सर्व स्तरातल्या महिलांच्या आरोग्यविषयक समस्या अधोरेखित करण्यासाठी 1987 सालापासून आजचा दिवस साजरा करण्यात येतो. या दिवशी जगभरात महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांचं निराकरण करण्यासाठी जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. या समस्यांमध्ये प्रामुख्यानं प्रसूतीपूर्व आणि नंतरची काळजी, एड्स, कॅन्सर जागृती, लैंगिक आजार, महिलांवर होणारे अत्याचार, महिलांची मानसिक स्थिती, किशोरवयात उद्भवणाऱ्या समस्या यांचा समावेश आहे. आता टेनिसच्या मैदानावरची बातमी. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस यांच्या जोडीनं महिला दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. पहिल्या फेरीत सानिया मार्टिना यांच्या जोडीनं काल जर्मनीच्या जुलिया आणि बार्बोरा या जोडीचा 6-3, 6-0 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. पुरुषांच्या दुहेरीत लिएंडर पेस आणि रोहन बोपन्ना यांनीही आपापल्या जोडीदारांसह दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि के श्रीकांत यांनी ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या एकेरीच्या सामन्यांच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. सिडनी इथे झालेल्या महिला एकेरीच्या सामन्यात सायना नेहवालनं मलेशियाच्या ची यी वूज हिचा 21-12, 21-10 असा पराभव केला. तर पुरुष एकेरीच्या स्पर्धेत के श्रीकांतनं डेन्मार्कच्या हान्स ख्रिश्चनचा 14-21, 21-18, 22-20 असा पराभव केला. पी.व्ही. सिंधू आणि पी. कश्यप मात्र पहिल्याच फेरीमध्ये बाद झाले. महिलांच्या दुहेरी स्पर्धेत ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोपन्ना यांनीही दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. त्यांनी नेदरलँडच्या सामंता आणि इरिस या जोडीचा 21-13, 21-13 असा पराभव केला आहे. गेल्या काही दिवसापासून विदर्भातल्या उष्णतेची लाट कायम आहे. काल नागपुरात 46.1 तर चंद्रपुरात 47 अंश तापमानाची नोंद झाली. पुढचे काही दिवस उष्णतेची ही लाट कायम राहणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये उष्णतेच्या लाटेनं आतापर्यंत 1345 बळी घेतलेत. तेलंगणमध्ये गेल्या 24 तासात 97 जणांचा बळी गेल्यानं राज्यात 340 जण उष्माघातानं मृत्युमुखी पडले आहेत. आंध्र प्रदेशात गेल्या 24 तासात 121 जण दगावल्यानं उष्माघाताच्या बळींच्या संख्येनं हजाराचा आकडा पार केलाय. एकट्या प्रकाशम जिल्ह्यात 202 जण उष्माघातानं मृत्युमुखी पडले आहेत.
आंध्र प्रदेश आणि तेलंगणमध्ये आणखी काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. झारखंडमध्येही उष्माघाताचे 11 बळी गेले आहेत. येत्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील. विदर्भाच्या तुरळक भागात उष्णतेची लाट कायम राहील असा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उपग्रहावर आधारित पीक विमा पद्धत यंदा 500 गावांमध्ये प्रायोगिक तत्वावर राबवणार मुख्यमंत्री. सीबीएसई 10वी परीक्षेचा आज निकाल. गुज्जर आरक्षण आंदोलनासंदर्भातील चौथी फेरी निष्फळ. आजच्या चर्चेत राजस्थान सरकार पुन्हा नवा प्रस्ताव मांडणार. फ्रेंच खुल्या टेनिसच्या महिला दुहेरी स्पर्धेत सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस जोडी दुसऱ्या फेरीत दाखल. आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये उष्माघाताच्या बळींची संख्या 1345 वर पोहोचली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.